मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हसन मुश्रीफ आणि माझ्यातील वैर संपवलंय. मी मूळ पक्षात परत जातोय असं म्हणणाऱ्या समरजित घाटगे यांनी अखेर बुधवारी 8 एप्रिलला भाजपमध्ये घर वापसी केली. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. पण विधानसभेला घाटगे यांचा पराभव झाला. पण समरजित घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याचं कारण काय आहे? समरजित घाटगे यांनी नेमकं हेच टायमिंग का निवडलं? घाटगे 2029 ची निवडणूक लढवणार का? मुश्रीफ आणि घाटगे वाद खरंच मिटला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. कोल्हापुरातल्या कागलमधले मातब्बर नेते समरजित घाटगे यांनी बुधवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात पुन्हा कमळ हातात घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यावेळी उपस्थित होते. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केलेल्या समरजित घाटगे यांनी येत्या काळात कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत एक दिलानं काम करणार असल्याचं सांगितलं आहे. मी माझ्या मूळ पक्षात परत आलो आहे, त्यामुळे कोणालाही अडचण होण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. पण समरजित घाटगे यांनी सगळ्यात महत्त्वाचं विधान केलं ते म्हणजे त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबतचे सगळे मतभेद संपल्याचं जाहीर केलं. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा समन्वय दिसून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यातील सगळे वाद मिटवले असून यापुढेही आम्ही एकत्र काम करू असंही समरजित घाटगे यांनी सांगितलं. तर घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना आणखी एक महत्त्वाचं विधान केलं. समरजित घाटगे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यामुळेच पक्षाबाहेर असतानाही मी त्यांच्या नावाचा उल्लेख करत होतो आणि आता पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असेल असंही घाटगे यांनी सांगितलं. आता इथं सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांच्यातील वादाचा. मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात असलेलं विळा भोपळ्याचं नातं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. समरजित घाटगे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. पण हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा पराभव केला. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून दुसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं होतं. पण त्यांना याही वेळेस विजय मिळवता आला नाही. पण हसन मुश्रीफ यांचा पराभव करून कागलचे आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले समरजित घाटगे मात्र पराभवानंतर महायुतीतच होते असं म्हणता येईल. याचं कारण म्हणजे कागल नगरपालिका निवडणुकीदरम्यान हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे एकत्र आले होते आणि त्यामुळेच कागल नगर परिषदेत 23 पैकी 23 जागा जिंकत दोघांच्या युतीने मोठा विजय मिळवला आणि नगर परिषदेच्या या निकालामुळे समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या युतीला मतदारांचा ठाम पाठिंबा मिळाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पण बुधवारी समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली. पण ही घरवापसी करण्याआधी त्यांनी शरद पवारांसोबत डिसेंबरमध्ये चर्चा केली होती आणि त्यांना निर्णय सांगितला होता असंही समरजित घाटगे म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवारांची परवानगी आणि देवेंद्र फडणवीस यांचा आदेश घेऊन भाजपमध्ये पुन्हा आलेले समरजित घाटगे यांनी आत्ताच का भाजपमध्ये प्रवेश केला असावा याची आता चर्चा सुरू झाली आहे. आणि याचं कारण असू शकतं ती म्हणजे येऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक. पुढच्या महिन्यात 13 मेला विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेवर संधी देऊ शकतात आणि यातून हसन मुश्रीफ यांना शह देण्याचा प्लॅन असू शकतो. कारण समरजित घाटगे यांना आत्ता विधान परिषदेवर संधी दिली तर 2029 मध्ये जर भाजप स्वबळावर निवडणूक लढवली तर हसन मुश्रीफ यांना पराभूत करणं सोपं होईल अशी रणनीती आखली जाऊ शकते. म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी दिल्यानंतर 2024 साली पडळकर विधानसभेवर निवडून गेले. तशीच रणनीती समरजित घाटगे यांच्या बाबतीत असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं टायमिंग साधलं असावं. दरम्यान आता पुढे काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण तोपर्यंत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.